नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। तटकरेंनी अर्ज दाखल करून पत्रकारांशी साधला संवाद। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून कोण उमेदवार असणार याबाबत उलटसुलट चर्चा होत्या। मात्र महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र येत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे। राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करताना जे शक्ती प्रदर्शन होणार आहे ते भाजप आणि शिवसेनेसह दोन्ही बाजूने होणार असल्याचं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त करत विरोधकांवर देखील टीका केली आहे। शक्ती प्रदर्शन दोन्ही पक्षांचं आहे। उदयजी आणि किरणजी सुद्धा सामील होत आहेत। आज रात्री राणे साहेबांची आणि त्यांची भेट होईल। काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि काही वरिष्ठ नेत्यांची त्यांची चर्चा झालेली आहे आणि किरण सामंतांचा योग्य तो मान युतीमध्ये राखला जाईल हे सुद्धा मी आपल्याला निश्चितपणे सांगतो। सावंतवाडी मतदारसंघातून किमान 80,000 ते 1,00,000 मतांचं लीड मिळेल। असं किरण सामंत हे एक मोठे उद्योजक आहेत। ते कुठल्या पदाच्या मागे धावतील असं मला वाटत नाही। शेवटी राजकारणामध्ये ज्यावेळेला त्यांना यायचं आहे त्यावेळेला त्यांना सन्मानजनक पदं मिळाली पाहिजेत अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे आणि माझी खात्री आहे की ती इच्छा पूर्ण होईल। अशी वक्तव्य करणं योग्य नाही। जे काय असेल ते आपल्या कुटुंबातला मामला असतो। एकत्र बसून ह्याच्यावर चर्चा करणं अधिक योग्य आहे। त्याच्यामुळे ज्या लोकांनी अशा बातम्या दिल्या असतील त्यांच्याशी मी चर्चा करेन। नाही, मला असं माहिती नाही असं कोणी असेल तर। नाही, माझ्याकडे तरी आतापर्यंत कुठलाही राजीनामा आलेला नाही। कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं आहे आणि ह्याचं सगळ्याचं कारण म्हणजे मोदी साहेबांनी केलेला विकास आहे आणि आमचं नेहमीच एक आत एक आणि बाहेर एक असं कधीही नसतं। आम्ही अगोदरच ठरवलेलं होतं की जिल्ह्याच्या विकासामध्ये एकत्र काम करायचं। राणेसाहेब स्वतः मंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होऊ शकेल। त्याच्यामुळे मी अगदी खुल्या मनाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि हे करत असताना जर हे तिकीट किरण सामंतला मिळालं असतं तर त्यांचासुद्धा प्रचार मी तेवढ्याच जोमाने केला असता। विजय झाला म्हणजे त्यांना असं वेगळं म्हणायचं असेल की आतापर्यंत त्यांचे विजय झालेले होते। विजय हा शेवटी मतदानामध्ये व्हायला लागतो। तोंडी विजय का उपयोग आहे? त्याच्यामुळे ते आपल्या मनाचं समाधान करून घेत आहेत असं मला वाटतं। कारण त्यांनी 2 टर्म आता काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही। लोकांना काम करणारे नेते आवडतात आणि त्यांच्या हातात काही सत्ताच नाही, त्याच्यामुळे ते काही काम करू शकले नाही म्हणून मी काय त्यांना दोष देणार नाही। संधी उद्धवसाहेब त्यांना मंत्री बनवू शकले असते, परंतु त्याच्याऐवजी गटनेत्यासारखं एक दुय्यम दर्जाचं पद देऊन त्यांनी एका अर्थाने त्यांना दाखवून दिलेलं आहे की तुम्ही फक्त संघटनेमध्ये काम करू शकता, तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर मंत्री म्हणून काम करू शकत नाही। हे एका अर्थाने त्यांनी दाखवलं। आता तो त्यांचा अपमान होता की नाही मला कळत नाही त्याच्यामध्ये फारसं, पण ते त्यांच्या खूप जवळचे होते उद्धव साहेबांचे आणि त्याच्यामुळे साहजिक आमची अपेक्षा होती त्यांना राज्यमंत्री का होईना करतील म्हणून, पण नाही केलं। नाही बघा, त्यांची जीभ घसरते ह्याच्याबद्दल मी काय बोलू? तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे बा जीभ घसरू देऊ नका असा सल्ला त्यांना देणं आवश्यक आहे आपल्यासारख्या पत्रकारांनी असं मला वाटतं। रायगड लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी सुनील तटकरे यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते। निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांच्या अर्जाचा स्वीकार केला। सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वी महायुतीची सभा डीकेटी शाळेसमोरील मैदानावर झाली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी, नवनिर्माण सेना यांचे पदाधिकारी उपस्थित होते। सुनील तटकरे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर हसन मुश्रीफ, रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणामध्ये आजची झालेली गर्दी पाहून
सुनील तटकरे यांचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं। यावेळी महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। रायगड लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून सुनील तटकरे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्यात। पाहुयात तटकरे नेमकं काय म्हणालेत। महायुतीचा उमेदवार म्हणून 18व्या लोकसभेसाठी आज मी त्या ठिकाणी अर्ज दाखल केला। मला खूप मनापासूनचा आनंद आहे। मी आज नामदार रवींद्रजी चव्हाण, नामदार उदयजी सामंत, नामदार हसन मुश्रीफ, आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार भरत शेठ गोगावले, आमदार रवी शेठ पाटील, आमदार महेंद्र शेठ दळवी, आमदार योगेशजी कदम, माजी आमदार धैर्यशील दादा पाटील, माजी आमदार डॉक्टर विनय राथू, मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि इतर माझे सर्व घटक पक्षाचे प्रमुख, या सर्वांचे मी आभार मानतो। उत्स्फूर्त असा प्रतिसाद महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी गुहागर ते अलिबागपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी जो अभूतपूर्व त्या ठिकाणी दर्शवला, ते मला असं वाटतं की निकालाच्या संदर्भात आपल्याला त्या संदर्भात जाणीव झाली असेल। भरत शेठ त्यांच्या शैलीमध्ये बोलत असतात नेहमी, आणि मी पण माझ्या शैलीमध्ये असं उत्तर दिलं की आम्हालाही पहिल्यांदाच जसं पेठ मतदारसंघात कमळावरती मतदान करायचं आहे, तसं तिकडे धनुष्यबाणावरती करायचं आहे। आता ती सवय सगळ्यांना लागलीच। आता मावळमध्ये आता आम्ही सगळेजण तिथं मतदान करतो। गॅरंटी आहेच, जिथे मोदी गॅरंटी तिथं आमची गॅरंटी। स्वाभाविकपणाने आम्ही एक भूमिका घेतली अजितदादांच्या नेतृत्वाखाली की देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश आज विकसित राष्ट्रांच्या मालिकेमध्ये बसतो आहे। त्यामुळे एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकशाहीच्या माध्यमातून कॉन्शियसली त्या ठिकाणी घेतला। त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतल्याच्या नंतर जे आज महाविकास आघाडीचं नेतृत्व करतात, स्वाभाविकपणाने महाविकास आघाडीच्या प्रचाराला कोणी येत असेल तर त्याच्यात मला हरकत असं काही कारण नाही। अल्पसंख्याक समाजाला आमचा धर्मनिरपेक्ष विचार नक्कीच त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळे वेगवेगळ्या पैचं अपप्रचार प्रामुख्याने केला जातो, तोही केला जातो। संविधान बदलाची भाषासुद्धा त्या ठिकाणी केली जाते। पण आज ज्या पद्धतीने गेली 10 वर्ष देश मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे, आज राज्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार गतिमान आणि वेगवान पद्धतीने काम करत आहे। मला विश्वास आहे की समाजातील सर्व घटक संबंध राज्यभरामध्ये आणि रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे राहील। मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय भूमिका महाराष्ट्रामध्ये मांडली की त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश अधिक प्रगती करू शकतो। महायुतीला त्यांनी पाठिंबा त्या ठिकाणी दाखवला। त्यांचं मी केवळ उमेदवार म्हणून नव्हे तर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून महायुतीच्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वतीने सुद्धा स्वागत करतो। आता वैभव खेडेकर काय म्हणाले त्याच्याबद्दलचं नितीनजी सांगतील त्या ठिकाणी। तर माझ्या स्मरणात अशी कुठली गोष्ट नाही की जो त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला आहे। काही समज गैरसमज असेल तर बसून चर्चा करून ते संपुष्टात आणू। बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानंतर सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या विकास कामाचं कौतुक केलं। बारामतीचा विकास हा अजित पवारांच्या ध्येय धोरणांनी झाला आणि त्यांच्या कल्पनेतून झाला असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केलाय। घड्याळाला दिलेलं मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेलं मत आहे। मोदींना मत म्हणजेच विकासाला मत याचाही आवर्जून उल्लेख सुनेत्रा पवारांनी केलाय। केलेल्या विकास कामांमुळे जनतेच्या मनात मोदी आणि मोदीच आहेत असंही त्या म्हणाल्यात। सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, प्रफुल्ल पटेल, विजय शिवतारे आदी उपस्थित होते। या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ, फक्त माझे कोकण।